नीट पेपर फुटी संदर्भात संपूर्ण भारतात वेगवेगळ्या घटना घडत असताना गेल्या अनेक दिवसापासून तपास यंत्रणा या प्रकरणात चांगल्या सक्रिय झाल्या आहेत। कारण जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असणारी ही नीट परीक्षा जी आता वादाच्या भोवऱ्यामध्ये अनेक दिवसापासून आहेच, ती त्याच्यावर अजूनच संशय दृढ झाल्याचं कारण असं आहे की या पेपर फुटी संदर्भात महाराष्ट्रातील अनेक नामवंत अशा व्यक्तींची शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्तींची नावं जी आहेत ती समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर RCC मोटेगावकर सरांचा RCC हा जो क्लास आहे, या क्लासच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत आणि याच क्लासचे सर्व असणारे शिवराज मोटेगावकर यांना देखील CBI जे आहे ते ताब्यात घेतल्याची माहिती आपल्या समोर येत आहे। याआधी जर आपण पाहिलं तर साधारण 11 तास CBI कडून जी आहे ती त्यांची चौकशी सुरू असल्याची देखील माहिती आपल्याला मिळाली होती किंवा CBI ने त्यांची 11 तास जी आहे ती चौकशी केली होती। मात्र जर आता पाहिलं तर त्या चौकशीनंतर म्हणजे साधारण या चौकशीला 1-2 दिवस उलटून गेल्यानंतर आता CBI ने त्यांना अटक केली आहे आणि या ठिकाणी पुण्यातील CBI कार्यालयात त्यांची जी आहे ती संपूर्ण चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। सोबतच जे विद्यार्थ्यांनी या संपूर्ण रॅकेटमध्ये प्रश्नपत्रिका खरेदी केली असतील, त्यांच्या पालकांनी जे आहे त्या या प्रश्नपत्रिका खरेदी केल्या असतील, तर यामधले दुवे कोण आहेत, कसे सूत्र जे आहेत ते पोहोचले, कशा प्रश्नपत्रिका त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या, पालकांनी त्या कशा खरेदी केल्या, या संपूर्ण प्रकरणी आता पुण्यातील CBI जी ब्रँच आहे ती तपासणी करत आहे। आणि या ठिकाणी सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर अगदी 10 वाजल्यापासून आतापर्यंत दुपारी 2 वाजता आहेत साधारण, आणि आतापर्यंत जवळपास 5 ते 6 विद्यार्थ्यांची या ठिकाणी चौकशी करण्यात आली। प्रामुख्याने जर या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हे विद्यार्थी या पुण्यातील CBIच्या कार्यालयात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। सोबतच जर आपण पाहिलं तर त्यांचे पालक देखील आपल्यासोबत म्हणजे या कार्यालयात होते। सोबतच जर पाहिलं तर जे विद्यार्थी होते ते ठाणे असतील, मुंबई असतील, पुणे, नांदेड, लातूर अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून यासाठी चौकशीसाठी या CBI कार्यालयात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि अर्थातच जे आहे ते मोटेगावकर सरांना देखील या ठिकाणी CBI कडून जे आहे ती अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे। कॅमेरामन रोहित वनकरसह प्रथमेश सांबे, LS मराठी, पुणे।